नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर या मतदारसंघात. या मतदारसंघामध्ये लढत आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीची. आणि याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा एक वोटर म्हणून अनेक प्रश्न पडलेले असतील आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत इथले उमेदवार आणि विद्यमान आमदार अतुल बेनके सर यांच्याकडून. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तसं लोकप्रिय असे हे आमदार आहेत आणि त्याचबरोबर पाणीदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. 40 वर्षांपासून बेंडके कुटुंबाचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांचं विजन नेमकं काय आहे, जुन्नरवासियांसाठी किती कामं केली आहेत, किती कामं करायची बाकी आहेत आणि पुढे नेमकं काय काय करणार याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. अतुल सर, खरं तर तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, पण जी चर्चा सुरू होती निवडणुकीच्या आधी त्याच्यामध्ये तुम्ही निवडणूक लढणार नाही असा निर्णय घेतला होता. मग हा निवडणूक न लढण्याबाबतचा निर्णय अचानक का बदलला? मी एक पवार कुटुंबातला एक घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी स्थित्यंतर घडली आणि त्यामध्ये पवार कुटुंब एक वेगळं झालं, त्याची वेदना माझ्या मनामध्ये खूप राहिलेली आहे. आणि जेव्हा हे घडल्यानंतर आता आपण हे सामोरे कसं जायचं, विशेषतः कोणाची बाजू घ्यायचा हा माझ्या मनात प्रश्न नव्हता, पण कोणाला सोडायचं आणि कोणापाशी जायचं हा माझ्या मनाला खूप वेदना करणार होती. एखाद्या मुलाला जर विचारलं की तुला आई बरोबर राहायचं का तुझ्या वडिलांबरोबर, जसं त्या मुलाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल तसं माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला होता. आणि म्हणून ह्या भानगडीत आपण पडायचं नाही म्हणून मी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि तब्बल 6 महिने मी तटस्थ होतो. आणि अशा याच्यात मी निवडणूक लढवणारच नाही अशी माझी प्रामाणिकपणे भूमिका होती आणि मी ती मानसिकता माझी झाली असल्यामुळं ती मी सांगितली सुद्धा. पण खूप काळ गेला, त्याच्यानंतर दादांनी मला कधी असं फोर्स केलं नाही. दादांनी विकास कामाच्या बाबतीत मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी या तालुक्यातली खूप कामं पूर्ण करण्यामध्ये त्यांनी मला मदत सुद्धा केली. आणि गेले अनेक वर्ष आमचं कुटुंब, माझ्या वडिलांपासून ह्या तालुक्यातली सेवा आम्ही करतोय. आणि त्या सेवेच्या माध्यमातून लोकांमधून तो सूर आला की अतुल, तू आता थांबायचं नाही, तू निवडणुकीला सामोरं जायचं, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीमागं आहे. आणि म्हणून ह्या लोकांच्या आशीर्वादाने, ह्या लोकांच्या जीवावर त्यांची जी साथ मला लाभलेली आहे, ह्या तालुक्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुटुंब म्हणजे हे बेनके परिवाराचं कुटुंब आहे. आणि तेव्हा ही प्रेम करणारी लोक जेव्हा मला अशी म्हणाली तेव्हा ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं मी ठरवलं. अच्छा. आणि आता तुम्ही चांगल्या पद्धतीने सामोरे जाताय, प्लॅनिंग करताना दिसताय, मुख्य म्हणजे विद्यमान आमदार असला तरी सुद्धा लोकांमध्ये जाताय. तर अशामध्ये ही जी निवडणूक आहे ही थोडीशी वेगळी आहे बऱ्याचशा अर्थांनी. आणि या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सुद्धा वेगळी आहे कारण तुम्ही पहिल्यांदाच शरद पवार आणि तुमचे वडील वल्लभशेठ बेंडके यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाताय. तर कशी वाटते ही निवडणूक किंवा किती चॅलेंजिंग आहे? माझी प्रामाणिकपणे आणि वैयक्तिक भावना अशी आहे की मी पहिल्यांदा पण सांगितलं ना, आता पण सांगतो, मी पवार कुटुंबातला एक सदस्य आहे. पवार साहेबांचा आशीर्वाद हा नक्कीच माझ्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि हे पुढं जशी जशी निवडणूक जाईल तशी वेळ काळ आणि ते लोकांसमोर ते येईलच. पण बेनके साहेब आपल्यामध्ये नाही, ती वेदना माझ्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बेनके साहेबांचं निधन झालं. त्या दिवशी मी ही डोक्यावर पगडी बांधली आणि वर्ष श्राद्ध होसपर्यंत ही पगडी सोडायची नाही. का तर माझ्या वडिलांनी या तालुक्यामध्ये जे मोठं काम केलेलं आहे ते दिशेने पाऊल टाकत असताना त्यांचं स्मरण राहावं. आणि त्यांना मी वचन दिला होता की मी तुमचं काम हे पुढं अविरतपणे लोकांची सेवा करण्यासाठी चालू ठेवेल. आणि माझी निवडणूक ही मुळीच शरद पवारांच्या विरुद्ध नाही, माझी निवडणूक ही कुठल्याही प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरुद्ध नाही, मला कोणाला हरवायचं नाही. आम्ही आजपर्यंत तालुक्याची सेवा केली, पुढेही ती सेवा करत राहणार आहे. आणि मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला एक वचन देतो की जे काय बेनके परिवाराने आजपर्यंत ही सेवा केलेली आहे ती सेवा इथून पुढच्या काळखंडामध्ये अखंडितपणे ही आमची चालू राहणार. वा, खूप छान. पण सर, एक प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित झाला, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे, उच्च शिक्षित आहात, स्वच्छ प्रतिमा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण दुसऱ्या बाजूला हा जो आपण मतदारसंघ बघितला तर इथं
शेती आणि मातीतला आमदार असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या शेतीशी नाळ असणं, लोकांशी नाळ असणं हे अतिशय आवश्यक आहे. अशामध्ये विविधतेनं नटलेला असा हा मतदारसंघ आहे. मग त्याच्यामध्ये आदिवासी असतील, शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येनं आहेत. तर मग या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही शेतकरी असतील किंवा आदिवासी यांच्यासाठी नेमकं काय विजन ठेवताय किंवा त्यांच्याबाबत तुमची भूमिका काय आहे? आमच्या तालुक्यातला जो आदिवासी समाजाचा लोक आहेत ती सगळी डोंगर दऱ्यामध्ये राहणारे लोक आहेत. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही जवळपास 6 आश्रमशाळा उभ्या केल्या. ते शिक्षणाचा दर्जा वाढवला, अनेक मुलं शिकू लागली आणि पुढची पिढी आम्ही मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये प्रयत्न सुद्धा केलेला आहे. मी आमदार झाल्यानंतर 2 आदिवासी समाजाचे वसतिगृह जुन्नर ह्या ठिकाणी उभे केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते जेव्हा जुन्नरला येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी वसतिगृह जवळपास 600 मुलं आणि मुली राहतील, म्हणजे 300 मुलं आणि मुली राहतील, 300 मुलं राहतील. अच्छा. अशा प्रकारचं वसतिगृह उभं केलं. त्यांचं एक मुख्य पीक आहे हिरडा. ते हिरडा प्रोसेसिंग फॅक्टरी जी आहे ती गेले 12 वर्षापासून त्याचं काम चालू आहे. अच्छा. ती फॅक्टरी पुन्हा एकदा चालू होण्यासाठी आदरणीय दादांच्या मदतीने आम्ही तब्बल 12 कोटी रुपयाचा फंड्स त्यांना दिला आणि ते कारखाना आता पुनर्जीवित करून आमच्या आदिवासी बांधवांचा हे हिरडा कारखाना आम्ही नक्कीच चालू करणार आहे. म्हणजे जे कुकडी प्रकल्पाचं कुकडी नदी आहे तिथं उगमस्थानला कुकडेश्वर मंदिर आहे. ते कुकडेश्वर मंदिर हे आमचं सगळ्यांचं आणि आदिवासी बांधवांचं एक आदराचं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे. त्याला आम्ही जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी आणून ते निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणि जे आदिवासी क्रांतिकारी आहे, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे, सतू मराडे, खेमा नाईक रगतवान, नाग्या कातकरी, राया ठाकर यांचं एक मोठं स्मारक मी जुन्नर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून आदिवासी बांधव जरी असला तरी मी त्यांना माझा भाऊ मानतो आणि त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी कायम त्याच्या पाठीमागे भक्कमपणे मी उभा आहे. एकूणच त्यांना जे मुख्य प्रवाह आहे त्याच्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात असं म्हणता येईल. आता जेव्हा आपण विकासाच्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये जुन्नर मधून जाणारा पुणे नाशिक महामार्ग, रेल्वे मार्ग असेल किंवा पुणे नाशिक महामार्ग, औद्योगिक महामार्ग, याच्यापैकी कोणाला तुम्ही प्राधान्य देणार? मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझा पुणे नाशिक जो औद्योगिक मार्ग जो नवीन आता करतायत, माझा त्याला ठाम असा विरोध आहे. त्या औद्योगिक द्रुतगती मार्गाचा काहीही गरज नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खूप प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या आहेत आणि म्हणून ज्याची गरज नाही तो द्रुतगती मार्ग मी कदापिही होऊन देणार नाही. उलट आमच्या शेतमालाला जे भारतभर जातात त्याचं ट्रान्सपोर्टेशन सिस्टम सुधारले पाहिजे. म्हणून पुणा नाशिक जे रेल्वे आहे आणि त्यातून नारेंगावला रेल्वे रॅक्स आहेत, आळेला रेल्वे रॅक्स आहेत, तो लवकरात लवकर कसा होईल याच्यासाठी माझं प्राधान्य आहे. म्हणून मी पुणे नाशिकच्या रेल्वेच्या बाजूने आहे आणि ते होईपर्यंत मी ठामपणे जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या पाठीमागे उभा आहे. म्हणजे एकूणच जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. हो, नक्कीच. आणि पुढे जाता येईल विकासाच्या मार्गावर. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे सर. जुन्नर तालुका हा पहिला पुणे जिल्ह्यातला तालुका आहे जो पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. तर जुन्नर तालुक्याच्या बाबतीमध्ये किंवा पर्यटनाच्या बाबतीमध्ये जुन्नरच्या तुम्ही काय काय काम केलंय आतापर्यंत आणि पुढे काय करण्याचं प्लॅनिंग आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणारा हा शिवनेरी किल्लाचा हा पवित्र अशी भूमी आहे. ह्या तालुक्यामध्ये निसर्गाने संपन्न असणारा तालुका आहे. ह्या तालुक्यात पर्यटनाचं DPR आम्ही तयार करण्यासाठी हाती घेतलेला आहे. त्यासाठी अजितदादांनी आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. अच्छा. मी या तालुक्यातल्या प्रत्येक सरपंच, प्रत्येक पत्रकार, पर्यटनाच्या संस्था, NGOs या सगळ्यांना बोलून पर्यटन विकसित होण्यासाठी तुमच्या मनामध्ये काय काय संकल्पना आहे, काय काय डेटा आहे, तुम्ही कलेक्ट केला आणि एक चांगला कन्सल्टंट आम्ही नेमलेला आहे. त्याला दादांनी फीस सुद्धा दिलेल्या आहेत आणि जवळपास 2,500 कोटीचा पर्यटनाचा DPR या जुन्नर तालुक्यामध्ये ओव्हर द पिरियड ऑफ 15 इयर्स म्हणजे 15-20 वर्ष पुढच्या कालावधीमध्ये ते पर्यटनाचा विकास होईल असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. मग त्यामध्ये आम्ही काही सर्किट्स केलेले. एक आहे ऐतिहासिक सर्किट, एक आहे नैसर्गिक सर्किट, एक आहे धार्मिक सर्किट आणि एक आहे साहसी पर्यटन सर्किट. साहसी गोष्टीसाठी आम्ही एक माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट
मांजरण्याच्या इथं गायरन जमिनीमध्ये उभा करतोय, अच्छा. ज्याच्यामध्ये लँड, एअर अँड वॉटर, ज्याच्यामध्ये जसे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत त्याचं ट्रेनिंग पण मिळेल, पर्यटनाला प्रोत्साहन पण मिळेल आणि अनेक लोक इथं आकर्षित होतील. ऐतिहासिक सर्किटमध्ये शिवनेरी किल्ला, चावंड किल्ला, हडसर किल्ला, जीवनदन, हरिश्चंद्रगड हे सर्किट्स आम्ही घेतलेले आहेत. धार्मिक स्थळामध्ये ओझर, लेण्याद्री आणि अनेक जे धार्मिक स्थळं आहेत, कपर्दिकेश्वर सारखे, वडदचा खंडोबा आहे, असे अनेक स्थळं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहे. आणि नैसर्गिक संपन्न असलेला हा माझा पश्चिमेचा जो जुन्नर तालुका आहे, त्यामध्ये हिवरे पठार असेल, आंबे अत्युत्सा पठार असेल, अलेक्झांडर गिब्सन पार्क आहेत, निसर्गाचे तिथं विविध नाणेघाट असतील, हे सगळे तिथली नैसर्गिक संपत्ती जतन करून तिथं असं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप करणार नाही की ज्याच्यामुळं खूपच गर्दी होईल आणि निसर्गाचा ऱ्हास होईल. आम्ही त्याचं जैवविविधता जपण्याचं काम करतोय आणि त्यातून हा पर्यटन तालुका हे सगळ्या सर्किट्सचं कोऑर्डिनेशन करून हा भारतातला 1 नंबर तालुका होईल असं करण्याचा मानस माझा आहे. सर, आणखी एक गोष्ट, इथं द्राक्ष उत्पादकांची संख्या मोठी आहे. मग त्यांच्या मदतीसाठी फूड प्रोसेसिंग उद्योग असेल किंवा फूड पार्क असेल, त्या संबंधी तुम्ही काय करताय? द्राक्ष उत्पादक जो आहे तो निसर्गाच्या लहरीपणामुळं हो खूप चिंतित आहे. हो. आणि म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे की जे द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल त्यांच्या द्राक्षाची जी शेती असेल त्याच्यावरती एक आच्छादन येतं, म्हणजे त्याच्यासाठी पुढे एक कव्हर येतं हो. जे निसर्गापासून जतन करतात, पण त्याचे कॉस्ट खूप आहेत. हो, बरोबर. म्हणून सरकारने त्या द्राक्षाच्या आच्छादनासाठी सबसिडी द्यावी आणि ते द्राक्ष उत्पादकांना निसर्गापासून होणाऱ्या हानीपासून बचाव करावा, याच्यासाठी मी तो प्रोग्राम गव्हर्नमेंटपर्यंत नेऊन तो राबवणार आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की इथला जो शेतकरी आहे, कांदा उत्पादक असेल, टोमॅटो उत्पादक असेल, इतर फळभाजी असेल, ज्या ज्या गोष्टी असेल, समजा द्राक्ष पण आहेत, इतर फळबाग आहेत, त्याच्या प्रोसेसिंग युनिटचं फूड पार्क आम्ही डुंबरवाडीच्या गायरनामध्ये उभं करतोय. त्याला गव्हर्नमेंटने मान्यता सुद्धा दिलेली आहे. आता तिथं जेव्हा फूड पार्क उभं होईल तेव्हा स्थानिक तरुणांनाच तिथे तिचं फूड पार्क किंवा त्यांचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी आम्ही तिथं संधी देणार आहे. गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह स्कीम्स, टॅक्स बेनिफिट्स आणि अनेक सबसिडीज ते फूड पार्कमध्ये लोकांना प्रोत्साहन देईल. आणि त्याचबरोबर जवळपास 6 ते 7 हजार तरुणांना तिथे रोजगार उपलब्ध होईल आणि जे काय शेतमालाचे भाव असतील ते स्थिर राहतील आणि त्यांना अधिकचा भाव मिळेल. याच्याकरता फूड पार्क आम्ही डुंबरवाडी इथं उभा करतोय. याच्या आधी पण आम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्री माझ्या वडिलांनी उभी केली, त्याच्यामध्ये 2000 कामगार काम करतायत. त्याची साईज मी वाढवली, आता ती जवळपास 3,500-4 हजार काम करतात. म्हणून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, फूड पार्क असेल आणि टुरिझमचं असेल, हे करण्यासाठी आम्ही एक मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे. पण याच्यामध्ये एक राजकीय प्रश्न मला विचारावा असं वाटतोय. तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनीच महाराष्ट्राने बघितलेलं आहे की एक दीड वर्षापूर्वी जी फूट पडलेली होती राष्ट्रवादीमध्ये, त्याच्यामध्ये बरेच महिने तुमची भूमिका तटस्थ होती. मग त्याच्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? लोकांनी आपल्याला जे निवडून दिलेलं आहे ते लोकांची काम करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी. माझ्या बेनके साहेब वडिलांनी म्हणजे वल्लभशेठ बेनके साहेबांनी चिल्लेवाडी पाईपलाईनचं काम 2009 साली चालू केलं. जर माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही तर त्या आमदारकीचा काय उपयोग? मी दादांकडे गेलो, दादांनी 100 कोटी दिले, कोळवाडी गावापर्यंत पाणी आणले, 22 गावांना पाणी पुरवठा करणारी स्कीम आहे, शेती तिथं फुलणारे. हे माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं म्हणून मी दादांबरोबर गेलो. पुन्हा एकदा सांगतो, माझी लढाई कोणाच्या विरुद्ध नाही. मला जुन्नर तालुक्याची सेवा आम्ही करत आलोय, पुढेही मला सेवा करायची आणि ती प्रामाणिकपणे मी करतच राहणार. तुमचा एक डीम प्रोजेक्ट आहे, चिलेवाडी पाईपलाईन प्रोजेक्ट, तर त्याचं काम सध्या कुठपर्यंत आलेलं आहे, कधी मार्गी लागणार आहे? आणि दुसरं म्हणजे तुम्ही जी आश्वासनं दिली होती मागच्या निवडणुकीमध्ये ती पूर्ण केलीत का? नक्कीच. आश्वासनं जी दिली त्याची पूर्तता करणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. म्हणून ती आश्वासनाची पूर्तता अजितदादांशिवाय आम्हाला शक्य झाली नसते. चिलेवाडीच्या पाईपलाईनला जे 100 कोटी दादांनी दिले त्याचं काम कोळवाडी गावापर्यंत आलंय. पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही ते बेल्ल्यापर्यंत नेणार आणि 22 गावांना पाणी देणार. ह्या तालुक्यामध्ये आरोग्याचे दवाखाने मोठ्या प्रमाणात उभे करायचे म्हणून नारायणगावला आम्ही 100 बेडेडचं हॉस्पिटल मंजूर केलं. 90 कोटी फंड दिला, टेंडर वर्क ऑर्डर सुद्धा झाली, त्याचं काम आता आम्ही चालू करतोय. जुन्नरला आम्ही 100 बेडेडचं 100 करोडचं हॉस्पिटल त्याची मान्यता आणलेली आहे.
या इलेक्शन नंतर त्याचंही काम चालू करतोय. बरे. 30 बेडचं उतूरला आम्ही ग्रामीण रुग्णालय उभं केलं, त्याचे पैसे आणले, बांधून पूर्ण सुद्धा झालेलं आहे. त्याचं फर्निचर लागल्यानंतर महिन्याभरात ते दवाखाने चालू होणार आहे. बिरसा मुंडाचं स्मारक उभं राहावं म्हणून आदिवासी बांधवांचं म्हणणं होतं, ते मी पूर्ण केलेलं आहे. अशा अनेक प्रकल्प आहेत. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मी करणार सांगितलं होतं, त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम आम्ही चालू केलेलं आहे. ह्या तालुक्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न जो आहे, दिवसा लाईट शेतकऱ्यांना पाहिजे. हो. का तर बिबटेशनची संख्या खूप जास्त आहे. बरोबर. आता 3 दिवस दिवसा लाईट आहे, 3 दिवस रात्रीची लाईट आहे. अच्छा. म्हणून त्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प जे पूर्ण गावाला क्षमताने पूर्ण वीज पुरवेल. मग त्याची घरगुती वीज असेल, स्ट्रीट लाईट्स असतील, त्यांचे पाणी पुरवठे असतील किंवा शेतीसाठी लागणारे वीज आहे, एवढ्या क्षमतेने वीज पुरवठा करणारे दादांच्या मदतीने सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही उभे करतोय, की ज्याच्या माध्यमातून जो मी सांगितलं होतं ते आम्ही पूर्ण करून दाखवणारच. आणि दादाचा वादा म्हणजे कसा असतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. दिवसा वीज पुढच्या वर्षभरासाठी आम्ही ही शेतकऱ्यांना देणारच. आणखी एक मोठा प्रश्न आहे. डिंबे धरणातील बोगद्यातून खालची जी गावं आहेत तिथं पाणी सोडण्यासाठी तुम्ही विरोध केला होता, तर तो विरोध का? मूळतः हा कुकडी प्रकल्प हा जुन्नर आणि आंबेगावमध्ये आहे. इथं आमच्याकडे जवळपास 5-6 धरणं आहेत आणि या धरणातला पाण्याचा पहिला अधिकार हा जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचा आहे. हे कुकडी प्रकल्प 7 तालुक्यांना पाणी पुरवठा करतं. आता नवीन असा एक प्रकल्प होणार आहे जो डिंबे टू मानिकडो हा बोगदा होणार आहे. अच्छा. तो बोगदा व्हावा त्यासाठी माझा विरोध नाहीये, पण जो बोगदा तो तळाला करतायत म्हणजे एकदम असं ग्राउंड लेवलला, तो आम्हाला मान्य नाही. अच्छा. जर तो ग्राउंड लेवलला केला तर डिंबाडावा कालवावर जे गाव आहेत ते वंचित राहतील. तो जर ग्राउंड लेवलला केला तर 2 ते 3 महिन्यामध्येच आमचं डिंबे धरणाचं पाणी जर खाली गेलं तर जुन्नरकरांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळणार नाही. बोगदा व्हावा पण तो वरच्या पातळीवर व्हायला पाहिजे. वरच्या पातळीवर जर झालं तर इतर मानिडो धरण पण चांगल्या पद्धतीने भरेल आणि त्याचा फायदा जुन्नर आंबेगावला होईल. पाण्याचा संघर्ष हा कुठला राजकीय संघर्ष नाहीये, बरोबर. हा प्रांतातला संघर्ष आहे. म्हणजे आमचं वरचे गाव, आमचे वरचा भाग आणि खालचे तालुके. त्याग हा जुन्नरचा आहे, त्याग हा आंबेगावचा आहे. आमचा अधिकार जर कोण वडून नेत असेल तर ते आम्हाला सहन होणार नाही. जुन्नरचं पाणी आजपर्यंत जुन्नरला पोहोचण्याचं गेली 5 वर्षामध्ये काम केलं म्हणून ते लोक आपसुकच पाणीदार आमदार म्हणतात. आणि पाण्याचं रक्षण करण्याची जबाबदारी वल्लभशेठ बेनके साहेबांच्या ह्या लेखाची आहे, हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो. डिंबे बोगदा झाला तर तो वरच्या पातळीवर होणार, खाली आम्ही कदापिही होऊन देणार नाही. म्हणजे जिथं धरण आहे तिथल्या लोकांना आधी पाणी मिळायला पाहिजे, ही तुमची भूमिका आहे आणि त्यासाठी तुम्ही मग लढता इथं. खरं तर मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आता बघतायत त्यांना कळालं असेल की कशामुळे तुम्हाला निवडून द्यायचं, पण तरी सुद्धा मी प्रश्न विचारते की लोकांनी किंवा जुन्नर परिसरातील जे मतदार आहेत त्यांनी तुम्हाला संधी का द्यावी? मी आमच्या जुन्नरच्या जनतेला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की बेनके साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणं बांधली, शाळा केले, दवाखाने केले. पण आता पुढं आपले गावं जे समृद्ध झालेत, शिक्षणाचा दर्जा आपण वाढवलाय, पाणी अजूनही शिवारापर्यंत नेलेत, आपण अनेक बंधारे केलेले आहेत. ह्या तालुक्यात वीज पुरवठा चांगला व्हावा म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प आपण ठिकठिकाणी उभे करतोय. पण अजूनही भविष्यात आपला पाण्याचा संघर्ष संपलेला नाही. आजपर्यंत तुमची सगळ्यांची मी जी काही सेवा करत आलेलो आहे ती प्रामाणिकपणे सेवा करत असताना आपल्या तालुक्याला महत्त्वाचा विषय म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होण्यासाठी जे प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत, पर्यटनाचं DPR असेल, फूड प्रोसेसिंग पार्क असेल, जे आम्हाला खेळाडू घडवायचे म्हणून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचे असेल, ती सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण मला आशीर्वाद द्याल असा माझा विश्वास आहे. सर, तुम्ही जेव्हा वल्लभ शेठ यांचं नाव घेतलं त्यावेळेला तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळं असं म्हणता येईल की रोशनी आलेली होती, एक वेगळा प्रकाश दिसत होता. आणि आता तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय, तुमच्यासोबत वल्लभ शेठ नाहीयेत, तर किती उणीव भासते त्यांची या निवडणुकीमध्ये? त्यांची जेव्हा जेव्हा आम्हाला आठवण येते नक्कीच उणीव तर भासतेच.
कारण बापाचं छत्र हरपल्यानंतर काय काय संकटाला सामोरं जावं लागतं हे मी कुठं बाहेर बोलून दाखवत नाही, पण त्यांचा विचार घेऊन पुढं जायचं हे माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि लोकांच्या सेवेचा वसा मी घेतलेला आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी तो सोडणार नाही. वल्लभ शेठनेही सोडला नाही आणि तोही मी सोडणार नाही. म्हणून उणीव माझ्या वडिलांची ही कायम मला जाणवतेच आणि ती कायम जाणवत राहील. आणि तुम्ही त्यांनी जे सांगितलेले विचार होते किंवा त्यांची राहिलेली जी कामं होती ती तुम्ही पुढे नेण्याचं काम करताय, त्यामुळं यश हे तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. दरम्यान धन्यवाद, तुम्ही नमस्कार. लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. नमस्कार. आणि यासोबतच लोकशाही मराठीच्या या विशेष सेगमेंटमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूयात नवीन मतदारसंघामध्ये. इतरही मतदारसंघांमध्ये आपण जाणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.